बीडमध्ये अंबाजोगाई रोडवरती मस्साजोग जवळ टोल नाका आहे आणि हा टोल नाका आहे की अपहरणाचं ठिकाण असा प्रश्न विचारला जातोय। आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण ज्या टोल नाक्यावरनं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच या टोल नाक्यावरनं 28 मे 2024 ला आवादा कंपनीचे मॅनेजर यांचंही अपहरण झालं होतं। त्यांनाही रमेश कराड आणि सोबत असलेल्या 10 लोकांनी 2 कोटींची खंडणी मागितली होती आणि हे तेच मॅनेजर आहेत ज्यांनी वाल्मिक कराड यांनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रारही दिलेली आहे। मस्साजोग जवळचा हाच तो टोल नाका ज्या टोल नाक्यावरती 21 मेच्या रात्री 11 वाजता एक अपहरणाचं नाट्य घडलं आणि ज्यामध्ये सुनील शिंदे आवादा कंपनीचा प्रकल्प अधिकारी याचं पांढऱ्या स्कॉर्पिओमधून अपहरण झालं। 9 तारखेला जे अपहरण संतोष देशमुख यांचं झालं ते सुद्धा याच टोल नाक्यावरून झालं। या दोन्ही घटनेचं एक साम्य ते म्हणजे इथे काळ्या स्कॉर्पिओमधून संतोष देशमुख यांना नेण्यात आलं तर सुनील शिंदे यांना 21 मेच्या रात्री 11 वाजता पांढऱ्या स्कॉर्पिओमधून नेण्यात आलं। आणखी दुसरं साम्य याच टोल नाक्यावरती घडलं आणि ते होतं ते म्हणजे खंडणीची जी रक्कम आहे रमेश घुले नावाच्या व्यक्तीनं सुनील शिंदे यांना मागितली तीही 2 कोटी रुपयाची होती। आणि आपण बघतोय की या ठिकाणी खंडणी जी मागितली गेली वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या प्रकरणामध्ये तिथेही 2 कोटी रुपयाच्या खंडणीचा विषय आला। त्यानंतर संतोष देशमुख यांचं जे अपहरण झालं ते सुद्धा याच मस्साजोगच्या टोल नाक्यावरून झालं। या घटना म्हणजे ही घटना मे महिन्यामध्ये घडली होती 21 मेच्या रात्री 11 वाजता ज्यावेळी सुनील शिंदे या प्रकल्प अधिकाऱ्याला पांढऱ्या स्कॉर्पिओमधून रमेश घुले आणि त्याच्या काही सहकारी घेऊन गेले। त्यानंतर थेट पाथर्डी तालुक्यामध्ये सुनील शिंदे यांना सोडून देण्यात आलं। त्याही प्रकरणाचा गुन्हा हा केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि आपण बघतोय की संतोष देशमुख यांच्या अपहरणाचं नाट्यसुद्धा याच मस्साजोगच्या टोल नाक्यावरती झालं ज्यामध्ये काळी स्कॉर्पिओमधून आलेल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्याने संतोष देशमुख यांना गाडीमध्ये टाकलं। त्यामुळं एकूण खंडणीचा जो काही गुन्हा झाला त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यापूर्वीच रमेश घुले याने याच टोल नाक्यावरती सुनील शिंदे यांचं अपहरण केलं होतं। या सगळ्या घटनांमध्ये साम्य आहे ते म्हणजे या टोल नाक्याचं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।